तो गाणं गाण्याचं त्याचीच बनते माहिती नसतं समाधान नाही पण इथं समाधान जर वाटलं ना तरी इथे राहता उपयोगाचं नाही आपलं कर्तव्य परिपूर्ण करायचं सन्माननीय गुरु केरळ तुझं कल्याण मी करणार यापूर्वी असं सौंदर्य मी माझ्या जीवनात कधीच पाहिलं नव्हतं पण मला सांग या तुझ्या सौंदर्याला नाव तरी काय माझं नाव कामिनी कामिनी वा अगदी नावाप्रमाणे तू सुंदर आहे आवडलं म्हणजे हे काय विचार ना आपलं नाव माझं नाव माझं कर्मभोग मग चांगलंय आवडलं ये बसू नाव आवडलं तुमची ओळखी झाली माझी ओळखी तुम्हाला झाली आता कुठं पुन्हा भेटलात ना नक्कीच ओळखीचा हातात नाही म्हणजे माझी स्वस्तानी आत्ताच आपली ओळख होतो बरोबर आहे ओळख झाली नाव विचारलं अजून काय आता थोडं बोलूया हो नाही जमणार आहे काय हो का म्हणून माझं कर्तव्य मला हात देत आहे आणि म्हणून मला जायचंय अगं होय जाऊया ग सांग जाऊन काय करणार आहे कुठं माझं कर्तव्य कोण करणार आहे बोलणं आपण दोघंही करूया अगं तुला पाहिलं अगं तुझं वर्णन करायला शब्द देखील पूर्ण पडतो अहो माझं काय वर्णन करताय या निसर्गाचं वर्णन करा या निसर्गाचं वर्णन करता करता शब्द सुद्धा पुढे पडतील आणि मी सुद्धा हेच करत होती या निसर्गाचं वर्णन करत होती ते गाणं सुद्धा गायले ना याच्यामुळे अगं या निसर्गात काहीच नाहीये सर्व काही तुझ्यातच आहे माझ्या हो अगं धनुष्याकृती मोया आणि लाल नेत्र तुझा फिकारी ना गुलाबाच्या पाकळी प्रमाणे तुझे हो कुठले मेल्याचे डोळे शियकटी कमल हरणाच्या पाळसा मागण्या तुझी तार थांबा तुझं दुःख आहे तुला आहे मला नाही पण माझ्यासोबत तुम्ही येणार मी नाही येणार मी अगोदर पाहणार होतं काय झालंय हो म्हणजे मी तर मी हो मी तिथूनच मागे जाणार बरं आहे विचार चांगले आहेत. अगं तुला पाहिलं आणि हा माझा जीव तुझ्यासाठी वेळा झालाय माझ्यासाठी मग भाजी बबे काहीतरी बोलू नको मी पडले तरी चालेल म्हणून म्हटलं. नाही, तसं मी तुला सोडणार नाही. हो अगं आत्ताच मी तुला पाहिलं आणि वेळा झालो तुझ्यासाठी मग काय एवढी तुझ्यामध्ये जादू आहे मला समजत नाही काय वाटलं अगं आत्ताच तुला पाहिलं आणि हा माझा जीव तुझ्यासाठी वेळा झालाय आणि काय म्हणतो माहितीये दादा मला कसं कळणार आता काय म्हणतो तुम्ही सांगताय म्हणून मला वाटतं अगं म्हणजे मला असं आता वाटू लागलं की तुझं प्रेम मला झालं काय हो हा जीव वेडा खरंच वेडा झाला फक्त तुझ्यासाठी कामिनी
हा जीव वेला सखे तुझ्यासाठी माझ्या मनाला समाधान वाटावं म्हणून हे सर्व काही करतोय. हो, कारण मी तर तुझं हे सारं काय ऐकून घेते जेणेकरून माझ्यामुळं जर का तुझं पण समाधान होत असेल तर बिचाऱ्याचं होऊ दे म्हणून मी ऐकून घेतलं. अगं हे सर्व माझे प्रयत्न तुला मिळविण्यासाठी होते. मला हो काही होणार नाही. हे तुमचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. किंवा चला आता. नाही ऐकायची सवय मला नाही. ते मला हो ते मिळविल्याशिवाय मी इथून माघार घेणार नाही. जेवढा तू हट्टी तेवढी मी सुद्धा हट्टी आहे. हट्टाने हट्ट वाढला जातो आणि कायद्याने कायदा फोडला जातो. तुझं माझं तेढ होणं सुद्धा तुला वाटत असेल. माझा नसून मी चालतो. तुझा माझा तेढ निर्माण झाला तरी चालेल. तोपर्यंत तुला प्राप्त करत नाही. तोपर्यंत इथून माघार घेणार नाही. अरे स्वातंत्र्य वापरण्याचा प्रयत्न करतो. पण स्वातंत्र्य म्हणजे कोणी सोयराचा नव्हे. आज सोयरा बुद्धीनं वापरण्याचा प्रयत्न करशील. मरून मोकळा होशील लक्षात ठेव. मी नंतर केलो त्याची पर्वा करणारा मी नव्हे. तोपर्यंत जिवंत आहे. तुला प्राप्त केल्याशिवाय माघार घेणार नाही. अरे ही तर तुझी भ्रामक कल्पना आहे. आणि या भ्रामक कल्पनेच्या वातावरणात भरारी मारू नकोस. आणि जर का कुठं तरी भरारी मारण्याचा प्रयत्न करशील जीवनाला मुकशील. तुला मिळविलं हे माझं स्वप्न आहे. तोपर्यंत पहिलेला स्वप्न पूर्णत्वास येत नाही. रित्या हस्ता इथून माघार घेणार